नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात आज एक सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फुले माळवाडी येथे एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची परिसरात खळबळ उडालेली आहे. आणि यात 40 वर्षीय गोविंद शेवाळे होमगार्ड, 35 वर्षीय पत्नी, 8 वर्षीय मुलगी हर्षाली आणि 2 वर्षांचा मुलगा शुभम यांचा समावेश आहे. घटना उघडकीस आल्यानंतर देवळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 40 वर्षीय गोविंद यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले. प्राथमिक पाहणीनंतर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून गोविंद यांना घशाचा कर्करोग होता असं प्राथमिक तपासात आढळून आलेलं आहे. व्हॉट्सॲपवर पूर्णतः भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस त्यांनी ठेवले होते. दरम्यान नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी दाखल झालेली असून घरातील परिस्थिती, वस्तू, संभाव्य पुरावे तपासले जात आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून नातेवाईक, शेजारी, परिचितांकडून माहिती घेतली जात असून विविध अंगाने तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देवळा परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम करत आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेत, देवळा.